उपवासांचा महिना म्हणजे श्रावण महिना सुरू झाला आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांची श्रावणी म्हणजेच एकावळ ही असतेच। या महिनाभर असणाऱ्या एकावळ किंवा श्रावणीमध्ये खाण्यासाठी आपण ही चटकदार अशी शेंगदाणा बटाट्याची आमटी बनवली आहे। ही आमटी बनवण्यासाठी इथे आपण एक बटाटा घेतला, अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 तिखट हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तूप आणि जिरे घेतले आहेत। प्रथम आपल्याला थोड्या तुपावर हिरव्या मिरचीचे तुकडे करून छान खरपूस भाजून घ्यायचेत। गॅस बंद करून शेंगदाणे त्याच्यामध्ये घालायचेत आणि नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरवर हे चांगलं बारीक वाटायचे, थोडंसं पाणी घालायचे आणि या पद्धतीने एकदम पेस्ट करून घ्यायचे। फोडणीसाठी इथे कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले, जिऱ्याची फोडणी करून बारीक कापून बटाटा घालून घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायचे, 5 मिनिटांसाठी एकत्र चांगलं खरपूस परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये हे शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते घालायचे, गरजेनुसार पाणी घालायचे, चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि 5 मिनिटांसाठी आमटी उकळून घ्यायची। आपली उपवासाची चटकदार आमटी तयार।